नाही हे बघ, त्यांना जी काही कन्व्हिनियंट वेळ आहे ना त्याप्रमाणे घे अपॉइंटमेंट. हा मी तुला सांगतोय ना सुहास, मी करेन ना ऍडजस्ट. हो नाही हे बघ, एक मिनिट एक मिनिट होल्ड कर. हो रे काका, कामाचा फोन असेल ना? चालू द्या चालू द्या. एक मिनिट. हॅलो. हा हो वहिनी साहेब, मी सांगतो. हा चालू द्या तुमचं काम. हा हॅलो. अरे आज आमच्या ऑफिसमध्ये सूर्य पश्चिमेला उगवलाय बहुतेक. हा नवरे काका होते रे, आणि मला काहीच न बडबडता गेलेत. आश्चर्य. बरं ते मला सांग, ते कुठली वेळ म्हणतात? रजनी, काय? बोल बोल पटकन. ते एनवेलप. हा ते जयचं आहे ना, मी देते त्याला. हॅलो. हा मावशी बोला. हो आले आले निघालेच. हा थँक्यू. आले आले पोचतेच. कुठे चाललीस? अहो नाही, त्या तिरुपतीच्या टूरसाठी आम्ही गेलो होतो ना, तिथे एक मावशी होत्या, त्यांची ओळख झाली. तर त्यांचा ना मॅरेज ब्युरो आहे, तर जाऊन बघते ना आपल्याला काही क्लायंट मिळत आहेत तर. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला आले. चल ग उत्तमा, निघते. बाय बाय. आले. बाय बाय. रजनीच्या हातात जे एनवेलप होतं त्यात फोटो तर नाहीये ना? की मी उगाच एवढं टेन्शन घेते? जय एवढा केअरलेस नाहीये, आणि तो म्हणाला होता मी काळजी घेईन म्हणून. हो नाही, तू सांगितल्याप्रमाणे कमीत कमी मुद्देच आहेत त्या प्रेझेंटेशन मध्ये. हा मोजकच. अरे मग सोपं जाईल ना. हा त्यांना आपला प्रोजेक्ट एक्सप्लेन होईल ना त्या प्रेझेंटेशन मधनं. जय सर एक मिनिट. हा तांगडे. हा बोल सुहास. अरे हो टेन्शन आलंच आहे जय सर. नाही 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 नाही, मी खूप पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करतोय. दिसतात. महत्वाचा फोन असेल. हा अच्छा, हे बघ तो जो मुद्दा आहे ना. आदिती मॅडम, मला एक विचारायचं होतं. नाही म्हणजे काय काम करत असाल तर मग. नाही काम करत नाहीये, पण काय काम होतं? नाही म्हणजे आदिती मॅडम, जय सर मला म्हणाले होते की 2 एनवेलप आहेत ते कुरिअर करायचे म्हणून, पण रजनी मॅडमने एकच दिलं. काय? हे एनवेलप रजनीने दिलं? हो. मग दुसरं कुठे? मला नाही माहित. नाही तुम्हाला काय आयडिया आहे का दुसरं कुठे ते? हो असंच एक एनवेलप खाली पडलं होतं, ते आता रजनीकडे आहे. काय? अरे देवा. काय झालं? म्हणजे काय झालंय का? काय झालंय का? काका, जयरामचं एक एनवेलप इथे आहे, तांगडेकडे, ज्यात पेपर्स आहेत. हो. आणि दुसरं एनवेलप रजनीकडे. हो अरे हो, पण मला कळेल का काय झालं ते? रजनी कुठे? कॉन्फरन्स रूम मध्ये. सर तुमच्या डिमांड्स प्रमाणेच ही टूर डिझाईन केली. हो सर, देव टूर्स कॉर्पोरेट क्लायंट्सना अशीच पॅकेजेस देतात. हो सर. सर आय एम शुअर तुम्ही ही टूर नक्की एन्जॉय कराल, आणि नेक्स्ट डील पण देव टूर्स बरोबरच कराल.
तिच्याकडून मी ते एनवलप घेतो. तिने जर ते उघडलं ना तर सगळं संपलं. अरे तू जर तिच्याकडे ते मागितलं तर ती विचारणार नाही का त्यात काय आहे ते? आणि जर तू इन्सिस्ट केलं तर ती ते उघडेल. अगं पण ते एनवलप तिच्याकडून मिळवायला नको का? हो, पण तुला त्याची गरज आहे असं जर तू दाखवलं ना तर तिला संशय येईल जय. पण ते एनवलप मिळवायचं कसं? मला एक कळत नाही. माझ्या बॅगला हिने हात लावलाच कसा? ती रजनी आहे, ती काहीही करू शकते. आणि आता ते महत्वाचं नाहीये जय. आता पुढे काय करायचं ते जास्त महत्वाचं आहे. अदिती, कसं मिळवायचं एनवलप? हो सर, करते ना, होल्ड करते. कमाल आहे यांची. साधं एनवलप त्यावर एवढे रिॲक्ट होतात. सारिका, हा, अगं ते घोसाळकरांची प्रोजेक्ट फाईल रेडी आहे ना? कुठली हो? घोसाळकर, कमॉन. अच्छा ती. अहो काय माहितीये का, ते जे प्रोजेक्ट आहे ना ते अमित बघत होता आणि आता अमितची काही प्रोजेक्ट जुई बघते, तर जुईकडे असेल कदाचित ती फाईल. ओके ओके ओके. जुई, हो तिलोत्तमा मॅडम, फाईल रेडी आहे. अरविंद काकांना त्याच्या टूरचे अकाउंट्स चेक करायचे होते, तर त्यांचं झालं की मी तुम्हाला देते, चालेल? ओके. काका, काय ग? ती फाईल फाईल नाही, एनवलप. नाही, घोसाळकरांची फाईल कसली फाईल? तुम्हाला दिली होती ना चेक करायला. हा, मग तुझं काय? अहो असं काय करता, तुम्ही मला देणार होतात ना ती चेक करून. हा हा हा, हो हो हो, आहे. काय ती माझ्याकडे आहे, देतो तुला नंतर. ठीक आहे. हे काय कॉन्फरन्स रूमच्या बाहेर काय नाही ते अजून? काहीतरी घोळ घातला असणार याने. हो, तुम्हाला हवं असेल तर आपण एक मीटिंग करूया, म्हणजे मग काय डिस्कस झालं? करून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता. गोंधळ. ते दिसतंय तुमच्या चेहऱ्यावरून, पण कसला गोंधळ? ते काका, रजनीच्या हातात जे एनवलप आहे हो, मलाच मिळाली होती ती. आणि तुम्ही डायरेक्ट तिला दिलं? काका, ते एनवलप परत मिळवायला हवं. का? अहो, ते महत्वाचं आहे. हो, पण काय आहे का त्यात तसं? काका, त्यात ते ना- मी सगळं तुम्हाला नंतर सांगतो. आता ते एनवलप आपल्याला परत मिळवणं जास्त गरजेचं आहे. सर, मी वाट बघते तुमच्या मेलची. येस सर, थँक्यू. असे काय बघताय ती ग? एनवलप, हा, काय? ते एनवलप आहे ना, हा, ते महत्वाचं आहे का? हे तुमचं आहे का? हो, नाही म्हणजे आहे, जयचंच आहे. बघा, मी म्हंटल नव्हतं तुम्हाला, जयचंच असणार ते. जय तुझंच आहे ना? जयराम, सरांचं ते कॉन्फिडेन्शियल एनवलप जे कुरिअर करायला सांगितलं होतं ते हेच आहे का? हो का? हो हो. हो का? हो, तांगडेला अजून मिळालंच नाही ते. हा, ते सील करायचं होतं. रजनी, ते सील करायचं. अच्छा, आदिती मॅडमनी दिलंय काय हे जयला? एवढं काय कॉन्फिडेन्शियल आहे? नाही, एक मिनिट.
ते उघडून बघायचं नाहीये. ते सरांना जर कळलं की ते उघडून कोणीतरी बघितलंय तर जाम भडकती. त्यांना हे मॅनरलेस वागणं आवडत नाही. मॅनरलेस वागणं मलाही आवडत नाही काका. मॅनर्स मलाही कळतात. काका उघडत नाहीये. सील करायचंय ना, मी करते. ते तांगडेला जायचंय रजनी. डोंट वरी जय, मी देते ना. जय या एका क्लायंटनी ना वात आणलाय मला. हॅलो, हा सर. ओके ओके सर, मला असं वाटतं की तुम्ही जे म्हणताय ना, हां नाही, मला वाटतं की मीटिंगमध्ये हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील सर. येस सर. हो. ओके 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 सर. ओके सर. सर सर एक मिनिट. हा सर, सॉरी. मी देते. हां सर. हां ओके. हो ओके. हां सर, मी ईमेल रिसेंड करते तुम्हाला. सर सर एक मिनिट. मला जयने दिलं. चांगले अर्जंट आहे. चांगले जरा बरी गाणी गात जा ना प्लीज 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 प्लीज. हा, मी तुम्हाला एक्सेल शीट पाठवते सर. अरे बापरे, नवरीने यातून कुरिअरचे पैसे नाही दिले. कदम सरांकडून घेतो. कदम सर, जरा पैसे द्या ना. का रे? कुरिअर करायचंय. नवरे सरांनी पैसे दिले नाही तो. हा, बरं. ठीक आहे. हं? आणि बिल आणून दे. हा, उरलेले पैसे पण आणून देतो. हा, ते देशील रे, पण बिल आठवणीने आणून दे. मागच्या वेळेस सगळं इथे तिथे टाकशील तू. नाही रे, तुला काही कामं कमी असतात. नाही, ते तर आहेच. ते आहे. काय पसारा मांडून ठेवला या रिसेप्शनवर. अरे कोणी क्लायंट आला आणि त्यांना हा पसारा बघितला तर माझं इम्प्रेशन काय होईल. हा? अविनाश देव कॉन्फिडेन्शियल. या तांगडेला अक्कल नाही. आता हे एन्व्हलप कुरिअर मध्ये गेलं असतं. सर नसताना सगळ्या गोष्टी मलाच बघायला लागतात. एक माणूस जबाबदारीनं काम करत नाही. हे आपलं आतमध्ये नेऊन ठेवावं. थँक्यू. तांगडे. हा तांगडे, ते कुरिअर आताच दिलं. बोलू का त्याला? नाही, रजनीने तुला कुरिअर दिलं ना? हा, आधी एक दिलं, आता एक दिलं. दोनच द्यायचे होते ना. काय काय प्रॉब्लेम आहे का? बोलू का त्याला? नाही राहू दे. हा, दोन्ही दिली ना? हो हो. काय नाही नको. तांगडे, पैसे मी देणार म्हणालो होतो ना. पण मी नाही म्हणालो होतो ना. तांगडे घे. काय सत्य. जय, तू एवढा रिलॅक्स्ड कसा राहू शकतोस? तुला टेन्शन नाही आलंय का? अरे आपलं एन्व्हलप ते तिकडे आदिती, दोन्ही कुरिअर्स गेलेत. त्यामुळे टेन्शनची काही गरज नाही.
काय? मग हे कधी सांगणार मला जय? आत्ता सांगितलं ना. सो रिलॅक्स. थँक गॉड. हा तांगडे सुद्धा अगदी धन्यवाद आहे. तरी बरं माझं सगळीकडे लक्ष असतं. आता काय झालं असतं आज? वाचलो आणि ह्या तांगडेला सुद्धा वाचवलं. आता सरांचे महत्वाचे कागद त्या कुरिअर मध्ये गेले असते. जय, हा घे डबा बॅग मध्ये ठेव. ठेव ना. एक मिनिट. हे ऑफिसला जायच्या वेळी काय चाललंय तुझं? अगं भिंतीवर जर खिळा ठोकला तर काका ओरडतील ना. म्हणून मग हा हुक लावला इथे. पण काय करायचंय? काय करायचंय म्हणजे आता ह्याच हुकवर आपली सगळ्यात सुंदर आठवण अडकवली जाणार आहे. आपण सतत आपलं नातं विसरतो ना. आता ह्या जागेकडे बघितलं ना की आपल्याला सतत आपल्या नात्याची आठवण होईल. हे जरा फिल्मी होतं असं नाही वाटत? फिल्मी पण खरंच. अरे हीच ती जागा आहे जिथे आपल्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर फोटो अडकवला जाणार आहे. आपल्या लग्नाचा फोटो. ओ, तोच फोटो का ज्यामुळे काल ऑफिसमध्ये इतका गोंधळ झाला होता? जय, काल जर तो फोटो रजनीने पाहिला असता तर? पाहिला नाही ना. तेच म्हणते मी तुला. जर पाहिला असता तर. म्हणून मी म्हणत होते जय, तो नीट सांभाळून ठेव. पण माझं कोण ऐकणार? आदिती, फोटो कुरिअर झाला. सुहासनी फ्रेम करायला टाकला पण असेल. सुहासचा फोन आला होता? सुहासचा फोन नाही, नव्हता आला. आणि मला टेन्शन येतं. कसलं टेन्शन? मला मीटिंगचं टेन्शन आलं. अरे तिथे क्लायंट आज संध्याकाळी जायचं दुबईला. एकदा दुबईला गेले की पुढे 6 महिने परत येणार नाही. म्हणजे नो चान्स. आजच ते भेटणार आहेत तुला. तुझी डील लॉक होणार आहे आणि तुझा बिझनेसही सुरू होणार आहे. जय, इतकं छान प्रेझेंटेशन केलंयस तू. काय झालं? पॉझिटिव्हिटीचे डोस घेतल्यासारखं वाटतं. तुझ्याशी बोललं ना की सगळं छान होणार आहे असं एक आतून पॉझिटिव्ह वाटायला लागतं. येस येस, माझी मीटिंग होणार आहे आज त्यांच्याबरोबर. गुड. माझं हे प्रोजेक्ट लॉक होऊन बिझनेस सुरू होणार आहे. ग्रेट. इतकं उत्तम प्रेझेंटेशन नक्की केलंय मी. व्हेरी गुड. बी पॉझिटिव्ह. येस, आय एम पॉझिटिव्ह. सुहासचा फोनही येणार आहे. वेळेत फोन आलाय. सुहासचा फोन. आदिती, आय लव्ह यू. जय, अरे काय झालं? अरे नाही, मी ते बोल तू. अच्छा अच्छा, कळलं कळलं. सुहास, तुला ते कुरिअर मिळालं ना? हो मिळालं. मी पुढे पाठवलं सुद्धा. ग्रेट. आणि मीटिंग 6 वाजता शार्प. काय? 6 वाजता तू वेळेवर पोहोचा, कारण 7 वाजता त्यांना निघायचंय. आपल्याकरता फक्त 1च तास ठेवला त्यांनी. बापरे, बरं ठीक आहे. मी 5लाच निघतो. ओके. आणि सुहास, फोटो फ्रेम करायला दिलीस ना? कधी मिळेल? का तू घेऊनच येतोस? कसली फ्रेम? सुहास, अरे फोटोची.
अरे तू फोटोच पाठवला नाही तर मी फ्रेम कुठून बनवणार? तुला फोटोचा कुरिअर मिळाला नाही है